एकदा एक शेतकरी एका गावात आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याचं नाव होतं हरी. हरी शेती करत असे आणि आपल्या परिवाराचं पोट भरत असे. दरवर्षी हरी शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवत असे. परंतु या वर्षी पाऊसच पडला नाही. पाऊस कमी पडल्यामुळे गावातील सर्व शेतकरी खूप दुखी होते आणि ते सर्वजण विचार करू लागले की जर या वर्षी पाऊस झाला नाही तर आम्ही सगळे उपाशी पोटी मरू. हरीला जेव्हाही काळजी वाटायची तेव्हा तो त्या गावात एका म्हाताऱ्या तुकाराम नावाच्या व्यक्तीकडे जायचा आणि छान छान गोष्टी ऐकायचा. तुकाराम एकटाच गावच्या बाहेर झोपडीत राहत असे. एक दिवस हरीचा मुलगा दगडू खूप आजारी पडला. त्याच्या घरामध्ये पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते. पाण्याची कमतरता आणि मुलाच्या आजारपणामुळे तो खूपच दुःखी झाला होता. कृष्णाला खूप ताप आहे. वैद्याने औषधं तर दिली आहेत, पण ती घेण्यासाठी घरात पाण्याचा एक थेंबही नाही. तसंच आजूबाजूलाही कुठे पाणी नाही. काहीही करून पाणी घेऊन या. हरी हे ऐकून खूपच हताश झाला आणि त्या म्हाताऱ्या तुकारामकडे तो गेला. अरे हरी, तू खूप दिवसांनंतर माझ्याकडे आलायस. कसं काय आहेत सर्व गावकरी? बाबा, आता काय सांगू. पाऊस नसल्यामुळे सगळी पिकं वाळून गेली आहेत आणि सगळ्या विहिरीतलं पाणी सुद्धा आटलंय. गावात खूपच दुष्काळ पडलाय. माझा मुलगा कृष्णा खूप आजारी आहे आणि घरात एक थेंब सुद्धा पाणी नाही. त्यामुळे मी खूप काळजीत आहे. जर असं चालत राहिलं तर आमच्यातली कोणीही जिवंत राहणार नाही. तेव्हा हे ऐकून तुकारामने हरीला तांब्याभर माठातलं पाणी दिलं आणि म्हणाला, तू चिंता करू नकोस. हे घे, थोडंसं पाणी पिऊन घे. हरीने तांब्यातलं पाणी पिलं आणि तुकारामला म्हणाला, बाबा, हे तर पाणी अमृतासारखं वाटतंय. तुम्ही कुठून आणलं हे पाणी, तेही या कठीण दुष्काळात? तुकाराम हरीला म्हणाला, अगोदर तुझ्या घरी पाणी घेऊन जा आहे. जेव्हा तू परत येशील ना, मग मी तुला पाण्याचं रहस्य सांगीन. तुकारामाचं म्हणणं ऐकून हरी खूप आनंदी झाला आणि तो तांब्याभर पाणी घरी घेऊन गेला. आणि मग त्याची पत्नी ताराने कृष्णाला औषध दिलं आणि पाणी पिण्यासाठी दिलं. हरीला पाणी आणताना त्या गावातील एका कमलेश नावाच्या व्यक्तीने पाहिलं. तेव्हा कमलेश हरीच्या घराच्या बाहेर लपून बसला होता. तो हरी घराच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता. जसा हरी घराच्या बाहेर निघाला तसं कमलेशने त्याला पकडलं आणि विचारू लागला की तू तांब्याभर पाणी कुठून आणतोस? हरीने त्याला सगळं सांगितलं. आता ते दोघेही तुकारामाच्या झोपडीकडे जाण्यासाठी रवाना झाले. तुकारामाच्या झोपडीमध्ये पोहोचल्यानंतर कमलेशने म्हाताऱ्या तुकारामाला विचारलं, बाबा, मला सुद्धा पाण्याची खूप गरज आहे. मला तुम्ही हे सांगा की हे पाणी कुठून आणता तुम्ही? तुकारामने दयाळू मनाने हरी आणि कमलेशकडे पाहिलं आणि म्हणाला, बाळा, मीही कधी तुमच्यासारखा तरुण होतो. मी आणि माझा परिवार याच गावात राहत होता. पण एक दिवस असाच दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळात पाणी न मिळाल्यामुळे माझी पत्नी आणि मुलगा मरण पावला. म्हाताऱ्या तुकारामाची गोष्ट ऐकून हरी खूप दुःखी झाला आणि दुसरीकडे कमलेशला हे ऐकून काहीच वाटलं नाही. त्याने तुकारामाला विचारलं, मी तुमच्या गप्पा ऐकायला आलो नाहीये. मला एवढंच सांगा की तुम्ही पाणी कुठून आणलं आहे ते. तुकाराम गालातल्या गालात हसू लागला आणि कमलेश आणि हरीला सोबत घेऊन जंगलाकडे निघाला. तिथे त्यांना एक मोठं तलाव दिसलं. या तलावातलं लागेल तेवढं पाणी तुम्ही घेऊन जा, पण लक्षात ठेवा, याची खबर कोणालाही लागता कामा नये. एवढं बोलून तुकाराम तिथून निघून गेला आणि कमलेश आणि हरी तलाव पाहून खूप आनंदी झाले आणि तिथून ते दोघेही पाणी भरून घरी घेऊन आले. कमलेशने गावातील लोकांना त्या तलावाविषयी सांगितलं आणि गावातील सर्व लोक त्या तलावाजवळ पोहोचले आणि तिथून पाणी भरून नेऊ लागले. हळूहळू गावकरी आपल्या बैल म्हशी तलावावर आंघोळीला आणू लागले आणि अशा प्रकारे तलावातील पाणी खूप दूषित होऊ लागलं. काही वर्षांनी ते पाणी पिल्यामुळे गावातील माणसं आजारी पडू लागली. त्यामुळे गावातील लोकांचा मृत्यूही होऊ लागला. हरी पुन्हा एकदा म्हाताऱ्या तुकारामाकडे गेला आणि म्हणाला, बाबा, आता त्या तलावातील पाणी दूषित झालं आहे. जे कोणी ते पाणी पितात ते लोक आजारी पडतात आणि मरतायत बिचारे. आता तुमच्याकडे दुसरं असं कुठलं तलाव आहे का जिथून आम्हाला पाणी मिळेल? म्हातारा तुकाराम दुखी होऊन म्हणाला, बाळा, ते तलाव मीच बनवलं होतं माझ्या पत्नी आणि मुलाच्या आठवणीसाठी. आपण खूप स्वार्थी असतो ना. आपली गरज भागवण्यासाठी आपण मनुष्य नेहमी निसर्गाशी खेळत असतो. माझी पत्नी आणि मुलाचा मृत्यू पाणी न मिळाल्यामुळे झाला होता, कारण मला या अमृताचं महत्त्व कळलंच नव्हतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की या गोष्टीला गुपितच ठेवा, कारण काही लोक निसर्गाने दिलेल्या देणगीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करतात आणि त्यामुळेच आपल्याला मिळणारी हवा, पाणी याला जर आपण नीट जपलं तर आपल्याला कधीही कमी पडणार नाही आणि आपलं जीवन नेहमी सुरळीत चालेल आणि आपण नेहमी आनंदित राहू. हरी गप्प बसून तुकारामाची गोष्ट ऐकू लागला आणि पश्चाताप करू लागला. तर मित्रांनो, या गोष्टीतून असा बोध होतो की पाणी हे अमृत आहे, ते जपून वापरावे. म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा.